दही, इनो, सोडा काहीही न वापरता मऊ, लुसलुशीत, जाळीदार असे आज आपण ओल्या नारळाचे अप्पे तयार करणार आहोत आणि सोबतच बिना नारळाची प्रोटीनयुक्त अशी चटणी तयार करणार आहोत। चला रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी मी इथे तांदूळ घेतलेला आहे। कुठलाही जाड जुना तांदूळ तुम्ही वापरू शकता। इथे मी इडली राईस घेतलेला आहे। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा हा तांदूळ आणि यातलं पाणी काढून टाकायचं। यानंतर भरपूर पाणी घालायचं आणि हे तांदूळ जे आहेत ते 4 ते 5 तास आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। 4 ते 5 तासानंतर तांदूळ चांगला भिजलेला आहे, त्यातलं पाणी काढून टाकायचं। यानंतर 1 वाटी पोहे घ्यायचे। पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून 10 मिनिटं ह्याला भिजत ठेवायचं। पोहे बघा 10 मिनिटांनी चांगले फुलून आलेले आहेत आणि चांगले सॉफ्ट झालेले आहेत। आता तांदळामध्येच याला आपण काढून घेतलं। 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे, चांगला गच्च दाबून भरून ही वाटी घ्यायची आहे। यामध्येच 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर वाटताना यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे, जास्त पाण्याचा वापर करू नये। इथे पीठ आपण बघा किती असं जाडसर ठेवलेलं आहे, अगदी कमी पाण्याचा वापर करून घेतलेला आहे। सर्व पीठ मी असं दळून घेतलेलं आहे आणि ह्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। फेटून झाल्यानंतर झाकण ठेवून रात्रभरासाठी आपल्याला ह्याला आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी पीठ बघा मस्त असं जाळीदार तयार झालेलं आहे आणि मस्त असं घट्ट तयार झालेलं आहे। ह्याला थोडंसं हलक्या हाताने फिरवून घ्यायचं। पीठ आपण बाजूला ठेवू आणि चटणी तयार करू। 1 वाटी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत। 1 वाटीला थोडेसे कमी डाळे घेतलेले आहेत। 7 ते 8 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कढीपत्त्याची पानं, भरपूर कोथिंबीर घातली आहे, अर्धा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घातलेली आहे। आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आणि ही वाटून घ्यायची। चटणी आपली इथे मस्त अशी तयार झालेली आहे, एकदम चटपटीत। आता आपण पीठ पाहूया। पीठ थोडंसं घट्ट आहे त्यामुळे 2-3 चमचे पाणी घातलेलं आहे। 1 चमचा तेल घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे पीठ अप्प्यासाठी तयार झालेलं आहे। अप्पे पात्र चांगलं गरम करून घ्यायचं, त्यामध्ये तेल घालायचं, तेल चांगलं पसरवून घ्यायचं आणि यानंतर यामध्ये पीठ घालायचं आहे। तर सुरुवातीला पीठ जे आहे ते बाहेरच्या साच्यांमध्ये घालायचं आणि मधल्या साच्यांमध्ये नंतर घालायचं, कारण की मध्यभागी उष्णता जास्त असते, अप्पे करपू शकतात। झाकण ठेवायचं 2 ते 3 मिनिटांकरता आणि मस्त असे अप्पे जे आहेत ते उलट करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या हे अप्पे उलट होतात। एक बाजू चांगली आपण शिजवून घ्यायची, यानंतर 1.5 ते 2 मिनिटं दुसरी बाजू देखील आपण शेकून घ्यायची आणि अप्पे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत। अगदी कमी तेलाचा मस्त असा नाश्ता तयार होतो। सगळे अप्पे आपण काढून घेतलेले आहेत आणि बघा मस्त असे टम्म फुगलेले अप्पे तयार होतात। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।